मराठी हिंदीच्या वादात राज्यपालांनी आता उडी घेतली आहे। मारहाण केली तर राज्यात कोण गुंतवणूक घेणार? मराठीच्या मुद्द्यावरनं होणाऱ्या मारहाणीवरनं राज्यपालांनी हा प्रश्न उपस्थित केला। राजकीय फायद्यासाठी असं कुणी करू नये, महाराष्ट्राच्या भविष्यासाठी हे फायद्याचं नाही असं राज्यपाल CP राधाकृष्णन म्हणाले आहेत। Telling this, if we spread this type of hatred, then which investor will come? No investor will come, no industry will come. In the long run, we are doing harm to the Maharashtra. That we have to take it to our people. We should not do something for a petty political gain on Sunday. आणि राज्यपालांच्या या विधानावरनं विरोधक मात्र आक्रमक झालेत। राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत, तर मराठीचा अपमान केल्याने ही मारहाण झाली असं संदीप देशपांडेंनी स्पष्ट केलंय। राज्यपालांना अशा राजकीय वादात ओढणं चुकीचं असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलंय। राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं हे योग्य नाही। त्यांचं पद हे संविधानिक आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी पहिलं पण सांगितलं की हिंदीला कोणाचा विरोध नाहीये, हिंदी भाषिकांना कोणाचा विरोध नाहीये, पण पहिलीपासून सक्ती याला विरोध। आणि काल मला वाटतं केंद्र सरकारने पण आमचीच भूमिका मांडली आहे। मग राज्यपाल काही केंद्र सरकारच्या विरोधात आहे का? राज्यपालांच्या समोर खूप मोठ्या मोठ्या त्या गोष्टी आहेत। माझा राज्यपालांना प्रश्न आहे, उद्या अमराठी माणसांनी गुंतवणूक केली आणि त्याचा फायदा मराठी माणसाला नाही झाला तर ती गुंतवणूक काय चाटायची आहे? इथे राहणाऱ्या भूमिपुत्राला इथल्या गुंतवणुकीचा फायदा झाला पाहिजे ना। आणि आम्हाला आमचा स्वाभिमान सोडून काही नकोय। तुम्ही इथे येताय, राज्यपालांना पण माझा प्रश्न आहे की त्यांना एक कळलं पाहिजे। ते असं म्हणाले की मराठी जर मी बोललो नाही आणि मला मारलं तर काय मला लगेच मराठी येणार आहे का? मुळात असं आहे की कोणी मराठी बोललं नाही म्हणून त्याला नाही मारलेलं आहे, त्यांनी मराठी भाषेचा अपमान केलाय म्हणून त्याला मारलेलं आहे। श्री विठ्ठलांवर, श्री नामदेवांवर, आई जनाबाईंवर बोलण्याकरता एकत्रित आलो। मंदिराचा परिसर आहे। एवढंच तुम्हाला सांगतो की राज्यपाल जे आहेत, जे योग्य आहेत ते राज्यपाल बोलतात। राज्यपालांना कुठल्याही राजकीय वादात ओढणं योग्य नाही।